जितेंद्र आव्हाड यांच्या याच आरोळीनंतर चवताळून उठले गोपीचंद पडळकर। मग त्यानंतर देशभर महाराष्ट्राची अब्रू घालवणारा तो राडा। जे राज्य देशात नंबर 1 वरती आहे तिथे मान शर्मेनं खाली जाईल असं काहीतरी घडलं। तसंही महाराष्ट्रात सध्या जे काही सुरू आहे ना त्यामुळे आपली अब्रू ही गेलेली आहेच आहे। विचार करा, साध्या नियमाचं उल्लंघन केलं तरी आपल्यासारख्या सामान्य माणसांना पावत्या फाडायला लागतात, पण लोकप्रतिनिधींना मात्र सगळं माफ आहे। रस्त्यावरती एखाद्याचा जीव घेतला की निबंध लिहून सोडणारे आपले कायदे, विधिमंडळ परिसरात मारामाऱ्या करणाऱ्यांना सुद्धा दिलगिरी व्यक्त करायला लावून मोकळं सोडतात, कारण ते आमदार असतात ना, आपल्यासारखे सामान्य थोडीच असतात। पण हा जो काही राडा झाला जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर या दोघांमधला, तो नेमका कसा सुरू झाला हे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसणार हे कन्फर्म सांगतो, कारण माध्यमांमध्ये जे काही दाखवलं गेलंय ते पूर्ण सत्य नाहीये। मग काय खरंय या व्हिडिओत आपल्याला बघायचंय, पण त्याआधी नेहमीची आठवण, व्हिडिओ फक्त पाहू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक शेअर सुद्धा करा।